एक मिनिट ऐका. चांगली गोष्ट आहे. शेतकरी हवाल दिले, पावसाची गरज आहे. बोलू द्या, रविकांत भाऊ बोलले. हे तुम्ही पुढं थोडं मागवा, कृपा थोडं ऐका प्लीज. प्लीज व्हायचं नाही का, थोडं ऐका. हे मागाच्या बरोबर दिसत नाही म्हणून. पावसामध्ये सुद्धा एकही सैनिक मैदानातून हलता कामा नये. ही ताकद या सरकारला आपल्याला दाखवायची आहे, लक्षात ठेवा. भावांनो, तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की ही सगळी आपल्याकडची माणसं आहेत, गावाकडची माणसं आहेत. या शहरी पोरांची संख्या फार कमी असेल, लक्षात ठेवा. पण तुमचे चेहरे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं. मला 1977-78च्या आणीबाणीची आठवण झाली. इंदिरा गांधींनी 1977 साली आणीबाणी लावली होती देशामध्ये. छत्रपती संभाजीनगर मध्ये आज आपण जर बघितलं तर रोहित पवार आणि अभिजित टिपके यांनी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन जे आहे छेडलेलं आहे. संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे. जवळपास 450 पोलिसांचा फौज होता. या सगळ्या आंदोलनासाठी या ठिकाणी पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. संपूर्ण सरकार घालून या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार विद्यार्थी आंदोलनाच्या ताकद आहे. मोरारजी देसाई ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी विद्यार्थी आंदोलनाने ही सगळी क्रांती देशामध्ये घडवली. आज दादा कुठून आलेला आहे, काय मागणी आहे? मी वाशिमवरून आलेलो आहे आणि ही परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे. सरकारला एकच विनंती, सर्व परीक्षा ऑफलाईन झाल्याच पाहिजे आणि घोटाळे थोडे बंद कमी करा थोडे. छत्रपती शिवाजी राजांच्या युद्धातले नियम, लढाईतले नियम असतात. सर, हा पेपर एमपीएससीचा जो पेपर आहे आता सरकारनं ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून अभ्यास करतोय विद्यार्थी. आमचा तो अन्याय होते आणि सरकारनं आता हा पेपर ज्यावेळेला आम्ही रस्त्यावर उतरतो त्यावेळी आमच्या पोलीस केसेस घालतात. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक लोकांच्या अंगावर 100 जास्त केसेस आहेत. तुम्ही म्हणसाल का रेल्वे केसे घालतात का? जो कधी बसताना मस्ती केली इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली म्हणून भाऊसाहेब प्रकाश नावाच्या माणसाचा जन्म झाला, लक्षात ठेवा. आणि आज या मुस्तफा सरकारने राष्ट्रीय प्रवृत्तीचा उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या पोरांचं भविष्य अंधारात टाकलं. त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्या पोरांचे व्यासपीठावर आहे. आम्ही सगळे ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे पोरं आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण हे घेतल्याशिवाय लढायचं नाहीये. आम्हाला बेडवर पेरण्याची सूट हात घेऊन लढायची नाहीये. आम्हाला म्हणायचं पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत पडायचे. पोलिसाला काय घाबरायचं नाही. अरे परीक्षा ऑफलाईन झालीच पाहिजे.